नातेसंबंधांमध्ये सतत गैरसमज होत आहेत. खूप भांडणं होत आहेत. 5 मिनिटाला चांगलं तर पुढच्या 6व्या मिनिटाला वाद सुरू होत आहेत. कशावरूनही तुम्ही कितीही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला तरी सिच्युएशन बदलतच नाहीये आणि इमोशनली डिटॅच होत चाललेला आहात. इमोशनली हर्ट होत आहात तुमच्याच जवळच्या नातेसंबंधामुळे. हे जर का आता तुमच्या आयुष्याची सिच्युएशन असेल, तुम्हीही या सगळ्यातनं जात असाल, तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला हीलही करेल आणि त्या नातेसंबंधालाही चांगल्या व्हायब्रेशन्स पाठवणं सोपं होईल. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. सुरू करूयात आपलं होओपोनोपोनो या नात्याला हील करण्यासाठी. नेमकं होओपोनोपोनो नातेसंबंधांना हील कसं करतं याबद्दलही मी आता तुम्हाला सांगणार आहे. सो सुरू करूयात. हॅलो, नमस्कार. माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे आणि हीलर आहे. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर मी तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या मार्फत असे हीलिंग्स, माइंड प्रोग्रॅमिंगचे व्हिडिओ पाठवत असते, पब्लिश करत असते, जेणेकरून या व्हिडिओ मार्फत तुम्ही स्वतःचं आयुष्य अपग्रेड करू शकता, स्वतःला हील करू शकता, इतरांनाही चांगल्या व्हायब्रेशन्स पोहोचवू शकता. चला तर सुरू करूया. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की होओपोनोपोनो नेमकं नातेसंबंध किंवा रिलेशनशिप हील करतं कसं? तर त्याविषयी आता आपण बघणार आहोत. एक सगळ्यात मोठं आणि महत्त्वाची बाब समजून घेऊयात. कोणतंही नातं जे आहे ते फक्त प्रेमावर चालत नाही. ते चालतं एनर्जी लेव्हलवर. तुमची त्या नात्यामध्ये एनर्जी लेव्हलवर किती इन्व्हेस्टमेंट आहे आणि समोरच्याचीही किती आहे हे खूप मॅटर करतं. हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. जेव्हा नात्यामध्ये हर्ट, राग, मिसअंडरस्टँडिंग, तुझं माझं, इगो या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ड होतात ना, तेव्हा होतं हे की हे नातं खराब व्हायला लागतं. हे नातं जे आहे ते नकोसं पण होतं आणि हवंसं पण होतं. दोन्हीही सिच्युएशन पाहिजे असतात. खूप जास्त अटॅचमेंट, खूप जास्त एक्स्पेक्टेशन्स या सगळ्या फेऱ्यामुळे नातेसंबंधांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात, जे असतात एनर्जी ब्लॉकेजेस. या एनर्जी ब्लॉकेजेसमुळे संवाद थांबतो किंवा संवादातला जो अर्थ समजून घ्यायला पाहिजे तिथपर्यंत ना ती सिच्युएशन राहते ना ती व्यक्ती राहते. तसंच छोट्या छोट्या गोष्टींमधनं किंवा वागण्या बोलण्यातनं गैरसमज वाढत जातात आणि त्या नात्यातली जी शांतता आहे, प्रेम आहे, निर्मळता आहे, सहजता आहे ती पूर्ण निघून जाते. आता बघूयात होओपोनोपोनो याच्यात कसं मदत करू शकतं. होओपोनोपोनो हे जे आहे हे क्लेन्झिंग टूल आहे. क्लेन्झिंग म्हणजे काय? हे जे नको ते साचलंय ना, त्या नात्यांमध्ये झालेले हर्ट, अँगर, एक्स्पेक्टेशन्स, अटॅचमेंट, माझं, तुझं, इगो, मिसअंडरस्टँडिंग ह्या सगळ्या एनर्जी आहेत आणि या सगळ्या नकारात्मक ऊर्जा आहेत आणि या नकारात्मक ऊर्जा होओपोनोपोनो नात्यातनं रिलीज करू शकतं, क्लेन्स करू शकतं. सबकॉन्शियस मेमरी ही तो डेटाही होओपोनोपोनो रिलीज करतं. कारण की आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीला पाहिलं की सगळ्या मागच्या आठवणी, नको त्या आठवणी यायला सुरुवात होतात आणि मग कितीही आपण परत नव्यानं सुरुवात करू, परत चांगलं वागू, असं ठरवलेलं जरी तुम्ही असलं, तरी ते काहीतरी शब्द, काहीतरी वागणूक चुकीची ठरायला आणि परत तो मागचा ओघ भांडणाचा, हर्टचा सुरू होतो. अग्री टाइप ए इन द चॅट बॉक्स. म्हणजे मला कळेल की तुम्ही याच सिच्युएशनमधनं जात आहात. होओपोनोपोनो हे दुसऱ्या व्यक्तीला बदलण्यासाठी नाहीये. हे कशासाठी आहे, की या 2 व्यक्तींमध्ये ही जी नकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे, रागाची, गैरसमजाची, एक्स्पेक्टेशनची जी कुठली आहे ना, ती रिलीज करण्याचं काम होओपोनोपोनो करतं. तुमच्यामधली त्या व्यक्तीविषयीची झालेली ही नकारात्मक ऊर्जा रिलीज करतं आणि जेव्हा हे रिलीज करायला, हा डेटा क्लेन्स करायला सुरुवात करतं, तेव्हा नातं आपोआप चांगलं व्हायला लागतं. कोणतंही रिलेशनशिप हील होण्याआधी स्वतःला हील करणं खूप गरजेचं असतं. कारण की आपण जसे असतो तशाच एनर्जी, तशाच ऊर्जा आणि तशाच प्रकारची लोकं आपल्या अवतीभोवती असतात. मग आता होओपोनोपोनो कसं करायचं? चला तर सुरू करूयात. माझ्याबरोबर तुम्ही करणार आहात टाइप आर इन द चॅट बॉक्स. नातेसंबंध हील करणं अतिशय सोपं आहे. जेव्हा आपण समोरच्याला माफ करतो आणि त्याच्याबद्दल साठलेली सगळी नकारात्मकता रिलीज करतो होओपोनोपोनोच्या मदतीनं, तेव्हा ते प्रेमाचं नातं परत एकदा खऱ्या अर्थानं प्रेमाचं आणि सामंजस्याचं होतं. चल, तर होओपोनोपोनो प्रोसेस कसं करतं ते बघूया. मी सांगते तसं स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे. माझ्यासोबत प्रॉमिस मी, आय प्रॉमिस इन द चॅट बॉक्स. चल, सगळ्यात आधी तर डोळे बंद करायचे आहेत. व्हिज्युअलाइज करायचंय, त्या व्यक्तीला नजरेसमोर आणायचंय.
त्यांच्याविषयी जे फील करत आहात, राग येतोय, मनात गैरसमज आहे, का असं करतोयस किंवा का असं करतीयेस, हे जे का आलंय त्याचा ट्रिगर आहे तेही फील करायचंय. माझं लक्ष आहे, डोळे उघडायचे नाहीत. जस्ट क्लोज युअर आयज. आणि आता मी हे होपोनोपोनो हीलिंग तुमच्या चांगल्या नातेसंबंधासाठी करत आहे. सो तुमचे डोळे तर बंदच आहेत, पण हृदयावर हात ठेवायचे आहेत. कारण की खऱ्या प्रेमाच्या, चांगल्या नात्याच्या इमोशन्स या हृदयातनंच येतात, हार्ट चक्रामधनंच येतात. तर तिथेच आपण क्लेन्झिंग करणार आहोत, फीलिंग करणार आहोत आणि रिलीज करणार आहोत. सो तुमच्याही हृदयावर हात ठेवायचा आहे, डोळे बंद आहेत. त्या व्यक्ती समोर व्हिज्युअलाइज केलेलं आहे त्या व्यक्तीला. त्यांचं नाव घेतलेलं आहे, देव. त्यांचं नाव काय आहे ते? आय एम सॉरी या सगळ्या गैरसमजुतीसाठी. आय एम रिअली सॉरी. खूप जास्त अपेक्षा आहेत माझ्या तुझ्याकडून. आय एम सॉरी. माझं स्वतःचंही वागणं मला खटकतं जेव्हा मी तुझ्याबरोबर भांडण, वाद करत असते किंवा असतो तेव्हा. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या मनात जे काही आहे ते मला शब्दात सांगता येत नाही यासाठी. आय एम सॉरी. माझ्या मनात जे आहे ते सांगता न आल्यामुळे माझा असा समज होतो की तुला ते कळालेलं आहे. तू ते समजून घ्यायला हवंस. या जगाच्या अतिशय अवघड अपेक्षेसाठी आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. तू कधीच समजून घेणार नाहीस. तू कधीच माझ्याशी नीट वागणार नाही. याच प्रकारच्या धारणा मी माझ्या मनात करून घेतलेल्या आहेत. आय एम सॉरी. मी दरवेळेला हा प्रयत्न करत असते, की जेव्हा मागच्या प्रसंगाचा कुठलाही उल्लेख तू करशील, तेव्हा तुला चुकीचंच ठरवायचं. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. हे नातं जेव्हा सुरू झालं होतं, त्यावेळेसचं प्रेम, सामंजस्य, शांतता, कम्युनिकेशन मी विसरून गेलेली किंवा गेलेलो आहे. आय एम रिअली सॉरी. तुझं चुकलंय, माझं बरोबर आहे, माझं चुकलंय, तुझं बरोबर आहे. या सगळ्याच्या नादात हे नातं हील व्हायचं राहत आहे. या नात्यातलं प्रेम संपत चाललेलं आहे. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. अँड थँक यू सो मच डिअर. त्यांचं नाव घ्यायचंय. आत्ता हे जे होपोनोपोनो मी अगदी मनापासून करत आहे, ते तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. त्या चांगल्या व्हायब्रेशन्स तुझ्या सोल एनर्जीनी ॲक्सेप्टही केलेल्या आहेत आणि तुझ्यापर्यंत ते पूर्णपणे पोहोचलेलं आहे. थँक यू सो मच. आय लव्ह दिस रिलेशनशिप. मला हे नात्याचा प्रेमही आहे आणि आदरही आहे. आणि हे रिलेशनशिप हील करण्याचं तुझ्याविषयी माझ्या मनात जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत, भावना आहेत, त्या रिलीज करण्याची मी 100% जबाबदारी घेते. स्वतःलाही माफ करते, तुलाही माफ करते आणि या नात्याला प्रेमाच्या व्हायब्रेशन्स पास ऑन करते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. रब युअर हँड्स. ग्रेट. वंडरफुल. इथपर्यंत जर का तुम्ही हे होपोनोपोनो हीलिंग केलेलं आहे आणि तुम्हालाही जसं आत्ता मला शांत वाटतंय, आत्ताच असं वाटतंय की जे कोणी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी त्यांच्या प्रेमाच्या व्यक्तीला या व्हायब्रेशन्स पास ऑन केलेले आहेत. तुम्हालाही जर का याच फिलिंग येत असेल तर कमेंटमध्ये मला रेड हार्ट द्यायला विसरू नका. म्हणजे मला कळेल की खरंच मनापासून तुम्ही त्या व्हायब्रेशन्स पाठवत आहात. जेव्हा तुम्ही इमोशनल एनर्जी रिलीज करता, ही नकारात्मकता रिलीज करता, तेव्हा आपोआप क्लिनिंग प्रोसेस चालू होते. इथून पुढे काय करायचं आहे, जेव्हा ते जुने प्रसंग आठवतील, त्या व्यक्तीचं बोलणं आठवेल, तेव्हा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू चॅन्ट करायचं आहे. मनातल्या मनात त्याचा घोष करत राहायचा आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर हे होपोनोपोनो करेल काय,
ते क्लेन्स करत राहील, हील करत राहील. ओके. आणि नात्याला 7 दिवस द्यायचे आहेत. म्हणजेच काय, 7 दिवस कन्सिस्टंटली हा व्हिडिओ बघायचा आहे. मला या व्हिडिओ खाली लिहायचं आहे डे 1, डे 2, डे 3. कमीत कमी 7 दिवस तरी तुम्ही हे होपोनोपोनो परत परत त्या एकाच व्यक्तीसाठी करायला हवं. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी नकारात्मकता येईल, तेव्हा तेव्हा चॅन्ट करायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. जर का तुम्हालाही असंच रिलेशनशिपमध्ये, म्हणजे हे एका नात्याचं झालं, अनेक अशी नाती आहेत आजूबाजूची ज्याच्यामध्ये त्रास आहे, हर्ट आहे, खूप साऱ्या कंप्लेंट्स आहेत किंवा अटॅचमेंट आहे आणि डिटॅच होता येत नाहीये, लेट गो करता येत नाहीये. या सगळ्या त्रासातनं तुम्हीही चाललेले आहात. तुम्हालाही नातेसंबंध चांगले करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःबरोबरचं नातंही चांगलं करायचं आहे, जेणेकरून चांगली नाती आयुष्यात अट्रॅक्ट होऊ शकतील. तर मी इन्व्हाईट करते डेली हिलिंग चॅलेंजमध्ये. येस, डेली हिलिंग चॅलेंज जे आहे ते दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता लाईव्ह असतं. तिथे नातं, आरोग्य, पैसा, करिअर, जॉब, स्पिरिच्युअलिटी अशा अनेक टॉपिक्सवर दररोज होपनोपनो, EFT टॅपिंग, ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन्स, गोल्स या सगळ्याची प्रॅक्टिस होते. लाईव्ह असतं हे ऑनलाईन. तर तुम्ही स्वतःला रिसेट करू शकता आणि स्वतःला अपग्रेडही करू शकता. तर वाट कशाची बघताय? खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेली हीलिंग चॅलेंजच्या लिंकवरून ॲडमिशन घेऊ शकता आणि स्वतःला अपग्रेड करू शकता. कोणतंही नातं हील करणं सोपं आहे, जेव्हा आपण त्या नात्याविषयीची कुठलीही अढी जी मनात ठेवलेली असते ते रिलीज करतो तेव्हा. सो थँक यू सो मच. होपोनोपोनो हीलिंग या नात्यासाठी केलंय, यासाठी. मला अगदी विश्वास आहे, हे नातं खरंच तुमच्या जवळचं आहे. तुमचं त्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम आहे. म्हणून तर तुम्ही हा हीलिंगचा माझ्याबरोबरचा प्रवास केलात. त्यामुळे तुमचं नातं ऑलरेडी हील झालेलं आहे, याच मॅनिफेस्टेशन सहित. थँक यू सो मच. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्यासाठी, स्वतःला आणि या नात्याला चांगले व्हायब्रेशन्स पाठवण्यासाठी. हेच तर उद्दिष्ट आहे अमृता सुरदास या यूट्यूब चॅनलचं. तर करायचं हे आहे की हे उद्दिष्ट जे आहे ते लाखो लोकांपर्यंत पोहोचावं. खूपशा मराठी लोकांना याच्या मार्फत चांगलं हीलिंग, चांगलं माइंड प्रोग्रामिंग पोहोचावं, हा उद्देश आहे. त्यामुळे तुम्हालाही करायचं हे आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हीलिंग केलेलं आहे त्यांनाही पाठवायचा आहे आणि त्याच्या बरोबरीनं तुमच्या अजून 3 कुठल्याही जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हीही त्यांना हीलिंग व्हायब्रेशन्स पास ऑन करता. Facebook, Instagramवर फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच भरभरून प्रतिसाद द्या, जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि हीलिंग, माइंड प्रोग्रामिंग, आयुष्य किती सुंदर आहे हा संदेश देता येईल. थँक यू सो मच. भेटूया अशाच एखाद्या चांगल्या पॉवरफुल व्हिडिओसहित. आणि येस, पुढच्या वेळेस जो व्हिडिओ घेऊन येणार आहे, बऱ्याच जणांचा प्रश्न होता, त्या व्हिडिओवरच येत आहेत. सो स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड. थँक यू सो मच.